सकाळ। तर अशा प्रकारे आज सकाळी पहाटे उठून छान तयार होऊन मी महादेवाच्या दर्शनाला गेले होते। ठाण्याला कोपिनेश्वरला जाण्याचा प्रयत्न केला पण भरपूर लाईन होती, मग पुन्हा आले आणि दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आमच्या अरण्येश्वर महादेवाला कळव्याला हे देऊळ आहे आणि तिथे मी गेले। खूप सुंदर अशी सजावट, काय काय आतमध्ये आहे ह्याचीच ही रील आहे, शेवटपर्यंत बघा आणि पुन्हा माझ्यासह सगळ्यांनी बोला नमः पार्वतीपते हर हर महादेव। अशा प्रकारे घरच्या माझ्या महादेवाचं मी पूजन केलं। पहाटे उठून त्याला आवडणारी फुलं, फळं, पानं, भस्म सगळ्या गोष्टी त्याच्या चरणी अर्पण केल्या आणि त्यानंतर मी हे आरतीचं ताट सजवायला लागले। या काळामध्ये विशेषतः महाशिवरात्राला येणारी प्रत्येक फुलं आणि भस्मसुद्धा महादेवासाठी मी तयार केलं। त्यानंतर मी छानपैकी नटून थोडासा साऊथ इंडियन लुक करून मी महादेवाच्या दर्शनासाठी अर्थातच माझ्या अरण्येश्वर महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी निघाले। आणि मीच नाही तर माझ्याबरोबर आई पप्पा आम्ही असे तिघही एकत्र महादेवाच्या दर्शनाला निघालो। त्यानंतर मस्तपैकी माझ्या लुकमध्ये चार चांद लावले, ते म्हणजे या टिळ्यानं, आणि मोठ्या प्रमाणात महादेवाच्या दर्शनासाठी लीन होण्यासाठी शिवभक्तांची ही गर्दी तुम्ही पाहताय। अरण्येश्वर महादेवाचं हे प्रांगण आणि नेहमीप्रमाणे खऱ्या फुलांची सजावट यामध्ये केलेली असते आणि खूप सुंदर असा हा देखावा असतो, मन प्रफुल्लित होतं। आणि हे माझ्या अरण्येश्वराचं रूप खऱ्या अर्थानं कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयान विंदे भवम भवानी सहितम नमामि शंभो शिव शंभो।